काल रात्री दिनांक 15 जुलै 2026 रात्री 11:30 दरम्यान पोलिसांनी एक अननोन पर्सन जेमतेम 50, 55 ते 60 वर्षाचा इसम आहे बेशुद्ध अवस्थेत इथे हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये आणला होता। प्रथम दर्शनी पेशंटला आम्ही बघितलं त्यावेळेस पेशंटची कंडिशन अत्यंत नाजूक होती। ज्यावेळेस आम्ही विचारणा केली असता तर आम्हाला असं समजलं की पेशंट उल्हास नदीच्या ब्रिजवरून खाली पडला होता। प्रथम तपास केल्यानंतर समजलं की पेशंटला अतिशय दम लागतोय आणि परिस्थितीचं गांभीर्य आम्ही पाहता आम्ही पेशंटला इमिडिएटली कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आम्ही डायरेक्टली पेशंटला आम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट केलं। आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यानंतर आम्हाला समजलं की पेशंटचं SpO2 म्हणजे जो सॅच्युरेशन जे आहे ऑक्सिजनचं प्रमाण शरीरातलं हे अत्यंत कमी झालं होतं, 30% पर्यंत आलं होतं। त्याच्यामुळे पेशंटला आम्हाला व्हेंटिलेटर शिफ्ट करावं लागलं। व्हेंटिलेटर शिफ्ट केल्यानंतर आम्ही जे काही लागणाऱ्या आवश्यक तपासण्या असतात रक्ताच्या तपासण्या त्यानंतर एक्सरे जे आपण प्रायमरी लेवलला आपण करत असतो ते केल्यानंतर असं आढळलं की पेशंटच्या डाव्या साईडच्या छातीला अतिशय मार लागल्यामुळे त्याचे कमीत कमी 5 ते 6 बरगड्या छातीचे फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्याच्यामुळे ते फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याच्या लंग्सला म्हणजे फुफ्फुसाला जी इंजुरी झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटच्या लंग्समध्ये अतिरिक्त रक्तस्राव झालेला आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की या ब्रिजवरून खाली पडल्यामुळे त्याला कदाचित त्याच्या मेंदूला देखील इजा झाली असणार, त्याच्यामुळे पेशंट अनकॉन्शियस आहे। आता आम्हाला जेवढं काही शक्य होतं सह्याद्री हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला तेवढं पॉसिबल लाईन ऑफ ट्रीटमेंट सह्याद्री हॉस्पिटलने पेशंटला दिलेली आहे। इमिडिएट लेवलला आम्ही जेवढं काय आम्हाला शक्य होतं म्हणजे सर्जन कॉल दिलेला आहे, MD मेडिसिन आमचे डॉक्टर मनीष वाधवानी, सर्जन जे आमचे डॉक्टर मयूरराव रुपावत जे आहेत त्या लोकांनी येऊन पेशंटला प्रॉपर तपासणी केली असता जे काही आवश्यक असलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट दिलेली आहे। छातीमध्ये अतिशय रक्तस्राव आणि हवा जमा असल्यामुळे आम्ही ICD पण टाकलेली आहे जेणेकरून छातीवरचा दाब कमी होऊन जाईल आणि पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणार नाही। आता आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला आहे की पुढच्या जर आम्हाला तपासणी पुढची जर ट्रीटमेंट करायची असेल तर इथे नातेवाईक अजूनही कुठल्याही प्रकारचा संपर्क आमच्या हॉस्पिटलशी दिलेला नाही। त्या नातेवाईकांना आमचं हे सांगणं आहे की तुम्हाला जसा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर डायरेक्टली सह्याद्री हॉस्पिटल बदलापूर बॅरेज रोड इथे तुम्ही संपर्क साधावा। संपर्क क्रमांक आहे 9890067357।